आणि ते बघा तिकडे ते बघा माणूस पडला तो बघा स्कूटीवरून. हे बघा लागलं त्याला, बघा बघितलं, पायाला बिचारायला लागलं. बघितलं मित्रांनो, या खड्ड्यांमुळे माणसं पडतायत गाडीवरून, स्कूटीवरून, बाईकवरून. तो मी आहे आता नारंगी बायपास रोडला. तुम्ही पाहू शकता 14 तारखेला 14 जुलैला मीच व्हिडिओ टाकला होता जिथे पॅचअप मारण्यात आलेले. आणि आता तुम्ही पाहू शकता पूर्णपणे जे इथे समजा आपण समजा ह्याला टाके मारले होते, वरून टाके मारले होते आणि त्याच्यानंतर ते टाके खोलण्याच्या अगोदरच हे टाके तुटून ज्या आतमधल्या आतड्या आहेत तुम्ही पाहू शकता, आतड्या बाहेर निघालेल्या आहेत. हे पाहू शकता पूर्णपणे आतड्या आहेत, आपण आतड्या बोलूया ना, या आतड्या बाहेर निघालेल्या आहेत. हे पाहू शकता टाके तुटून हे ज्या आतड्या ज्या आहेत त्या बाहेर निघालेल्या आहेत पूर्णपणे. आत्ता 14 तारखेला 14 जुलैला इथे पॅचअप मारण्याचं काम झालं होतं रात्रीचं. आणि आता आज तारीख आहे 28 जुलै. फक्त 14 दिवस झालेले आहेत मित्रांनो. 14 दिवसामध्ये हे जे पॅचअपचं काम झालं होतं रात्री, ते पूर्णपणे पॅचअप पूर्ण निघून ते आतमधला जो मसाला होता, माल मटेरियल, तो पूर्ण बाहेर निघाला. आणि वरचा तर माल जो होता टाकलेला तो तर गायब झालेला दिसतो आपल्याला. पूर्णपणे बघताय खड्डे पडलेले आहेत. आणि तो पुढे तो बघताय ब्रिज आहे जो पश्चिमेला जातो, विरार पूर्वेवरून पश्चिमेला. हा बघितलं, हा ब्रिज आहे आणि हा नारंगी बायपास आहे. तुम्ही पाहू शकता 14 तारखेला इकडे पॅचअपचं काम केलेलं. तर आपलं म्हणणं हेच आहे, जे कॉन्ट्रॅक्टर आहेत कृपया करून दादा तुम्ही जे माल वापरतात कृपया करून थोडी माणुसकीनुसार थोडं माल तरी चांगला जो आहे वापरत जावा. आणि जे माननीय नगरसेवक आणि माननीय नगरसेविका आहेत कृपया करून तुम्ही पण तुमचं पण काहीतरी काम ह्याच्यामध्ये असतं, जे लक्ष देण्याचं काम. जे कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही काम देता तर थोडं तरी तुमची जिम्मेदारी बनते की त्याच्यावरती लक्ष ठेवावे. नाही तर ह्याच्यामध्ये तुमच्यावरती सर आणि मॅम बोटं उठतात, ह्याच्यावरती ह्याच्या प्रश्नावरती तुमच्यावरतीच बोटं उठतात. तर कृपया करून कॉन्ट्रॅक्टरांकडे जे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देता त्याच्याकडे पूर्णपणे जो माल काय वापरतात, कुठला वापरतात, त्याच्याकडे पूर्णपणे लक्ष देऊन चांगला मटेरियल जो आहे तो टाकलात तर कमसे कम जास्तीत दिवस तो टिकेल, महिने चालेल. तर हे तर फक्त 14 दिवसातच याच्या आतड्या बाहेर आल्या तुम्हाला दिसत आहेत. तर व्हिडिओ शेअर करा. आणि ते बघा तिकडे ते बघा माणूस पडला तो बघा स्कूटीवरून. बघितलं मित्रांनो, या खड्ड्यांमुळे माणसं पडतायत गाडीवरून, स्कूटीवरून, बाईकवरून. तो बघा आत्ताच जस्ट तिकडे माणूस पडलेला आहे, या खड्ड्यामुळेच पडलेला आहे. स्लिप झालेली आहे त्याची गाडी, तुम्हाला दाखवतो. हे पाहू शकता मित्रांनो, हे बघा आता बिचारा जो बाईकवाला आहे, जो काम करणारा, तो आत्ता इकडे पडला आहे खड्ड्यांमुळे. इथे जी माती पसरली आहे पूर्ण त्याच्यामुळे गाडी पण स्लिप होते. पाहू शकता आताच हा बाईक घेऊन माल घेऊन चाललेला बिचारा, त्याची गाडी ते स्लिप होऊन पूर्ण माल पडला आहे. पाहू शकता खड्ड्यांमुळे किती त्रास होतो. पाहू शकता हे जे कॉन्ट्रॅक्टर नकली माल वापरतात कृपया करून माणुसकी दाखवून चांगला माल वापरावे यांनी. हे बघा पूर्णपणे जो माल वापरतात नंतरला 10 दिवस ते 15 दिवसानंतर आतड्या बाहेर येतात पूर्णपणे आतमधल्या. आणि असे बिचारे बाईकवाले, स्कूटीवाले इकडे स्लिप होऊन पडतात, त्यांना लागतं. हे बघा मित्रांनो पाहू शकता, हे बघा लागलं त्याला, हे बघा बघितलं, पायाला बिचारायला लागलं, स्लिप झालं गाडी त्याची. गाडीला पण थोडंसं हे झालं, त्याला स्वतःला पण हे झालंय. आता ती एवढीशी आपल्याला दिसते फक्त, त्याला फक्त आता आपल्याला ही दिसते दुखापत झालेली, पण आतमध्ये पण समजा डॅमेज झालं असलं, त्याच्या पायाला जर आतमध्ये मोठी दुखापत झाली असेल सांगू नाही शकत. जेव्हा तो दवाखान्यात जाईल तेव्हा माहिती पडेल. तर कृपया करून हे रोड जे बनवतात कृपया करून चांगले बनवा. आणि जे माल वरती टाकतात, जे खड्डे पॅचअप करायचे जे तुम्ही काम करता त्याच्यावरती कृपया करून माल जो तुम्ही टाकता तो चांगला टाकत जावा. नाही तर असे जे अपघात होतात ते असेच अपघात होत राहणार. आणि त्याचा जिम्मेदार कोण असेल हे नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ शेअर करा मित्रांनो.